नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पूर्णांक संख्यांचा भागाकार आणि गुणाकार. सेकंड चॅप्टर आहे मित्रांनो. पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण बेरीज वजाबाकी सुद्धा पाहणार आहोत यामध्ये. तर आपण अगोदर बेरीज आणि वजाबाकी पाहूयात. मित्रांनो, बेरीज आणि वजाबाकीमध्ये काही फॉर्म्युले आहेत. फॉर्म्युले म्हणजे ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ते आपल्याला ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनसाठी आवश्यक आहेत. तर मित्रांनो, इथे आपण एक एक्झाम्पल घेऊया. 5 + 7. 5 + 7 आपले किती होतात? 12. हा आपला इझी एक सोल्युशन झाला. तर आपल्याला जे चिन्हांचे फॉर्म्युले आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. दोन्ही चिन्ह प्लस असले, प्लस आणि दुसऱ्या संख्येचा चिन्ह सुद्धा प्लस असलं तर आन्सर आपलं प्लसमध्ये येते. त्यानंतर दोन्ही मायनस असले तर आपला आन्सर प्लसमध्ये येते. म्हणजे जर दोन्ही संख्यांचे चिन्ह जर मित्रांनो सेम असतील तर आपला आन्सर प्लसमध्ये येते. दोन्ही संख्यांचे भिन्न असतील, प्लस मायनस असेल तर आन्सर मायनस, किंवा मायनस प्लस असलं तरीसुद्धा आन्सर आपला मायनस येते. मित्रांनो, हे 4 आपल्याला फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. फॉर्म्युले म्हणजे ते एक चिन्हांचे झाले, ट्रिक्स आहेत. प्लस मायनसला आपल्याला दोन्हींना मायनस मायनस येतात. विभिन्न चिन्ह असले तर मायनस, सेम चिन्ह असले दोन्हींना सेम असले तर आपला आन्सर प्लसमध्ये येते. आणि वेगवेगळे असले तर आपला आन्सर डिफरंट असले तर आपला आन्सर मायनस येणार आहे. वेगवेगळे असणार. तर मित्रांनो, आता आपण काही एक्झाम्पल पाहूया. मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. 10 प्लस ब्रॅकेटमध्ये -5 याचा आन्सर किती येणार आहे मित्रांनो? तर 10 प्लस -5, इथे प्लस आहे आणि इथे मायनस, दोन्ही 10ला प्लस चिन्ह आहे, तो दिलेला नसतो, आणि मायनस, तर त्यांची बेरीज आपली मायनसमध्ये येणार आहे. तर आपल्याला 10 - 5 आपले 5 आलेत, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं मित्रांनो. तर आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला ते करायचं म्हणजे -4 + 3. आता दोन्ही संख्यांचं वेगवेगळे चिन्ह आहेत, तर आपल्याला वजाबाकी करायची. 4मधून 3 गेले, 4मधून 3 गेले तर 1 राहिला. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आपण -1. मित्रांनो, चौथा एक्झाम्पल पाहूया. आता चिन्ह वेगवेगळे असले तर मायनस करायचं, त्यांचं सेम असले तर त्यांची बेरीज करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं मित्रांनो. आता इथं दोन्ही चिन्ह सेम आहेत, मायनस मायनस, तर यांची आता बेरीज होणार. 7 आणि 2 -7 प्लस ब्रॅकेटमध्ये -2, जे इथे -2, -7 - 2 -9 येणार. मोठ्या संख्येचं चिन्ह -9. दोन्ही चिन्ह सेम आहेत म्हणून त्यांची बेरीज झाली. 7 आणि 2 9, मोठ्या संख्येचं चिन्ह. आता 5वा एक्झाम्पल पाहणार आहोत मित्रांनो आपण. 5वा एक्झाम्पल आहे +8 - ब्रॅकेटमध्ये +3. आता यामध्ये मित्रांनो
+8 जसं तसं लिहायचं. मायनस प्लस ते झाले -3. आपल्याला दोन्ही विभिन्न आहेत म्हणून -3. आता मित्रांनो 8 - 3 किती? दोन्ही संख्या वेगवेगळ्या आहेत, वेगवेगळे चिन्ह आहेत, त्यामुळे त्यांची वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह +5 आन्सर आलं. तर मित्रांनो आता आपण अजून 6वा एक्झाम्पल पाहूया. इथे +8 -3. तर मित्रांनो इथे आपण +8 अगोदर लिहून घ्यायचं. +8 मायनस मायनस प्लस झालं +3. आता 8 + 3 दोन्ही संख्यांचं बेरजेचं चिन्ह आहे. 8 + 3 झाले 11. मोठ्या संख्येचं चिन्ह ते डायरेक्ट आपण दोन्ही प्लस आहेत म्हणून प्लसच होणार, +11. तर मित्रांनो आता आपण खाली काही प्रॉब्लेम दिलेले आहेत. खालील प्रत्येक क्रिया प्रत्येक क्रियेचे उत्तर 3 येईल मित्रांनो. असं आपल्याला संख्या शोधायच्या आहेत. अशा प्रकारे रिकाम्या कंसात योग्य संख्या लिहायची आपल्याला. तर मित्रांनो आपण सेंटरला 3 घेऊया. आपल्याला 3 आन्सर येईल. अशा कोणते क्वेश्चन लिहिता येतील या प्रकारे. आपल्याला 4 मायनस ब्रॅकेटमध्ये आपण 7 प्लस ब्रॅकेट मायनस ब्रॅकेटमध्ये काय येईल ते -8 प्लस ब्रॅकेटमध्ये काय, इकडे -6 प्लस ब्रॅकेटमध्ये काय येईल ते लिहायचं. -5 मायनस ब्रॅकेटमध्ये. तर मित्रांनो आपल्याला हा क्वेश्चन आहे. तर आपण आता त्याचं सोल्युशन करूया. 4 - 1 आपल्याला 3 भेटणार आहे. 4तून 1 गेल्यावर 3. त्यानंतर -6 प्लस आपल्याला +9 करायचं आहे, पण ते -6 9मधून 6 गेले तर आपल्याला 3 आन्सर येत आहे, म्हणून आपण -6 + 9 लिहू शकतो. हे कसं आलं, 6ला निगेटिव्ह चिन्ह प्लस, त्यामुळे 6 + 9, 6 + x बरोबर 3. आपण त्याचं x बरोबर 3, आपलं -6 इकडे येतो +6. आपण 6 + 3 9 असं सॉल्व करू शकतो मित्रांनो. जर येत नसेल तर एक्सची किंमत आपल्याला 9 भेटलेली आहे. त्यानंतर आपण -5चं पण तसं सॉल्व करून पाहू शकतो. -5 मायनस ब्रॅकेटमध्ये x ठेवूया = 3, -x = 3, -5 इकडे येतो +5, -x बरोबर 8 आलं आपल्याला, म्हणून x बरोबर -8. आपण हे xची व्हॅल्यू -8 इथे लिहूया. तसंच मित्रांनो
हे आपण डायरेक्ट सुद्धा लिहू शकतो, पण आपण इकडे सॉल्व करूनच लिहिणार आहोत. आता थर्ड आहे -8 प्लस ब्रॅकेटमध्ये x घेऊया 3, म्हणून x बरोबर 3 प्लस -8 तिकडे गेल्यानंतर +8 होणार. 8 + 3 11. आपल्याला इथे 11 भेटलेलं आहे ब्रॅकेटमधली व्हॅल्यू. त्यानंतर हे 9 मायनस आपण डायरेक्ट पण सॉल्व करू शकतो. 9 - 6 = 3 येणार आहे. आणि 7 प्लस ब्रॅकेटमध्ये -4. मित्रांनो ते आपण सॉल्व करून पाहूया वाटलं तर. 7 + x = 3, म्हणून x = 3 - 7. 3 - 7 = -4. x ची व्हॅल्यू आपल्याला -4 म्हणजे ब्रॅकेटमध्ये -4 येणार आहेत. तर मित्रांनो, आपण हे बेरीज आणि वजाबाकीचे पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण इथे प्लस बरोबरच्या त्या बाजूला नेता मायनस करतात. इंटू असेल तर त्याचं डिव्हिजन करतात. म्हणजे गुणाकार असेल तर भागाकाराला लिहितो आपण, बेरीज असेल तर वजाबाकीला लिहितो. आणि मित्रांनो इथे आपण प्लसला तिकडे नेताना मायनस लिहायचं, मायनसला तिकडे नेताना प्लस, म्हणजे बरोबरच्या विरुद्ध दिशेला जाताना ते मायनसचं प्लस, प्लसचं मायनस होतं. मित्रांनो, अशाच आपण नवनवीन व्हिडिओ पाहणार आहोत. धन्यवाद.